नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओ काही कधी टाकला नाही, पण आता कसं आहे, जपनाशी ठावे इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. शेतकऱ्यासाठी एक मी महत्त्वाची सूचना सांगतो आणि मार्गदर्शन करतो. मी एवढा काही मोठा नाही, शेतकऱ्याला सगळं काही कळतं, पण मी जी वस्तुस्थिती यंदाची ती सांगतो तुम्हाला. आता हे माझं 2 एकर क्षेत्र आहे. 2 एकर क्षेत्रामध्ये मी 3 थैल्या मक्का लावला होता. दाखव रे 2 एकर क्षेत्र असं पूर्ण असं दाखव. हे पाहून घ्या, हे पूर्ण क्षेत्र 2 एकरचं आहे. या 2 एकर क्षेत्रामध्ये ना पहिल्यांदा खरीप हंगामी 3 थैल्या मक्का लावला. आता तुम्हाला तो हिशोब सांगतो मी, फक्त काय बा मी लिहून सुद्धा आणलं आहे, कारण की शेतकरी हा डबघाईत का जातोय बा. आता पहा, 2 एकर मक्का खरीप रब्बीचा आलेला आहे. एकूण मक्काचा खर्च बी सांगतो बरं का. खरीपाच्या होत्या 3 थैल्या 1500 रुपये थैलीच्या प्रमाणे 3 थैलीचे तुमचे 4500 रुपये झाले. आणि तो मक्का आला मला 65 क्विंटल. आता 65 क्विंटल मक्का हा 1600 रुपयाने गेला ओल्ला. तो आला समजून घ्या 1,04,000चा. आणि दुसरा रब्बीचा मक्का आता जो मक्का लावला आहे, हा 3 थैला मक्कावर मक्का लावला आहे बरं का. आता हा मक्क्याचं बियाणं झालं तुमचं 4500च, पण तो सुद्धा मला 65 क्विंटलच्या वर मक्का यायला पाहिजे. पण आपण समजा 65 क्विंटलच पकडा, पण हा रब्बीचा जो मक्का आहे हा 2100-2200 रुपये जातो. तर मी याच्यावर फक्त 2000 रुपये लिहिले. तर 2000 प्रमाणे ह्या मक्क्याचे पैसे होता 1,30,000 रुपये एकूण पैसे. आता खर्च सांगतो तुम्हाला. आता पहा, एकूण पहिला मक्का झाला तुमचा 1,04,000चा पहिला मक्का लिहिलं आहे पहा मी शेतकऱ्यासाठी. आणि आता दुसरा मक्का होईल 100% होईल की 1,30,000 दुसरा मक्का मला 100% होईल. असा एकूण मक्का 2,34,000चा झाला. आता तुम्हाला एकूण खर्च सांगतो मी बरं का. पहिल्या मक्क्याचा बी खर्च सांगतो आणि या मक्क्याचा बी खर्च सांगतो. व्हिडिओ बरोबर आहे का. पहिला आणि दुसरा मक्का याची कापणी आणि काढणी 20,000 रुपये पकडा. कापणी खुडाई आणि 20,000 बरोबर. बियाणे झाले दोन्ही मक्क्याचे मिळून सण तुमचे 3 थैल्या त्या 3 थैल्या या. हे बियाणं झालं तुमचं 9,000चं, हे पकडा. मटेरियल झालं दोघं मक्क्यांना 10,000चं. आणि ट्रॅक्टर रोटर दोन वेळेस केल्यानंतर हे झालं तुमचं 6,000चं बरं का. आणि वाहतूकसुद्धा पकडली मी त्याच्यामध्ये 6,000 रुपये. आणि फवारणीसुद्धा पकडली मी त्याच्यामध्ये 3,000 रुपये. असा एकूण खर्च पहा, 9,000, 10,000, 20,000, 6,000, 6,000, 3,000 असा एकूण खर्च झाला तुमचा 54,000 रुपये. आणि मक्का येतोय आपल्याला पहिला अधिकात 2,34,000चा. याच्यातून 54,000 रुपये वजा करा, 1,80,000 रुपये निव्वळ 2 एकरमध्ये आपल्याला शिल्लक राहत आहे. आता मला तुम्ही सांगा, ह्या 2 एकरमध्ये किती थैल्या कपाशी लागली असती? 3 किंवा 4 थैल्या. आणि कपाशीला थैलीला किती उत्पन्न येतं हे शेतकऱ्याला सुद्धा माहिती आहे. आणि आता यंदा किती उत्पन्न आलं आणि तिचा खर्च, तिची वेचाई, तिची निंदाई, तिची घडी फवारणी, तिची घडी वखरणी, बायांच्या रावण्या करणं, ते घसोडे आणणं, ती कपाशी घरामध्ये ठेवणं, ते रचणं, मग भाव आल्यावर विकणं, एवढा तमाशा करून शेतकरी डबघाईत जातोय मित्र हो. हे लक्षात ठेवा. ही कपाशी मला तर असं वाटतं घरात काय ठेवतं तिला बांधावर सुद्धा आणू नका. तुम्हाला जर या कर्जातून मुक्त व्हायचं असेल आणि या डबघाईतून तुम्हाला जर काहीतरी वर जायचं असेल, तुमचं कर्ज फेडायचं असेल, तर या असे उत्पन्न घ्या. कारण की मक्क्याला कमी खर्च आहे आणि एकचदा काढला जातो, एकचदा नेला जातो, पैसे एकचदा येतात. ही कपाशी घरामध्ये ठेवा. रिक्स आहे, भाव पहा, भाव उतर चढचे, शेतकऱ्याला काही परवडत नाही. तिला फवारणी किती लागते आता मी तुम्हाला फवारणी सहित हा हिशोब सांगला. आणि मी 1 एकरमध्ये तोर लावली बघा, तिकडे तोरसुद्धा हे निचंतीचं पीक आहे. मला 1 एकरमध्ये कमीत कमी लोक तर सांगतात 10-11 एकर क्विंटल. पण मला असं वाटतं की मला कधी 7 क्विंटल बी तोर आली बरं का. तिकडे दाखव, मला कधी 7 क्विंटल बी तोर आली आणि 8,000चाच भाव गेला. तरी मला 8 क्विंटल आहे त्या 64,000 ती तोर होते त्या एकरमध्ये. आणि या 2 एकरमध्ये पहा, तुम्हाला 2,34,000चा मक्का होतो. म्हणून शेतकरी आहोत तुम्ही, कपाशीचा नान सोडा, रिकामं भूषण बाळगू नका की माझ्या विहिरीला पाणी येईल, मी कपाशी मे महिन्यालाच लावून दिली, 1 जूनलाच लावून दिली, काही उपयोग नाही. माझी आता त्याच्यामध्ये PhD झाली.
आज आणि मागच्या वर्षी आणि यावर्षी मला मक्याचं उत्पन्न कळालं. मी निम्मे बटायची शेती करतो मित्र हो. 1 एकर शेती घेऊन टाकली मी असं नियोजन करून टेक्निक करून. आणि ज्याच्याकडे जास्त शेती आहे ते कपाशा लावू लावू रिकामं भूषण वागू वागू 2-2, 3-3, 1-1 एकर शेती विकताय. तर तुम्हाला माझं जर हे समजून घ्या गणित कळालं असेल तर याच्यावर माझ्यावर कमेंट करून सांगा का मी खरं सांगतो का खोटं सांगतोय. आणि या कपाशीच्या या खर्चातून वाचा. आणि मक्का आणि तूरमध्ये मूग बी जर लावला तरी वल्ल्या शेंगा विकल्या जातात. म्हणून माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला जर समजून घ्या याच्यातून वाचायचं असेल, या खर्चातून वाचायचं असेल तर कपाशीचा नाद सोडा आणि असे पिकं लावा. धन्यवाद. रामकृष्ण.